नमस्कार, मी श्वेता पवार, सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। मराठा सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथील शिक्षिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे सोलापूरचे माजी महापौर व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मनोहर गणपत सपाटे राहणार निराळे वस्ती सोलापूर याचे विरुद्ध दाखल प्रकरणात पोलिसांनी सपाटेला निर्दोष ठरविणारा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केलेला होता। तो फेटाळून त्यामध्ये फौजदार चावडी पोलिसांनी पुढील तपास करण्याचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती R.K. जंगम यांनी पारित केला। यात हकीकत अशी की पीडिता ही मराठा समाज सेवा मंडळ संचलित छत्रपती शिवाजी हायस्कूल सोलापूर येथे शिक्षिका म्हणून नोकरीस होती। त्यानंतर सन 1993 मध्ये संस्थेचे अध्यक्ष तथा तत्कालीन महापौर मनोहर सपाटे हा झेंडा वंदनासाठी शाळेत आला होता। झेंडा वंदन झाल्यानंतर मनोहर सपाटे यांनी तिला छत्रपती शिवाजी शाळेच्या कार्यालयात बोलावून घेतले आणि मी या संस्थेचा अध्यक्ष व महापौर आहे, तू मला खूप आवडतेस, असेही तू ऐन जवानीत विधवा झाली आहेस, त्यामुळे तू माझ्याशी शरीर संबंध ठेव, मी तुझ्याबरोबर लग्न करतो आणि जर तू माझ्याशी संबंध ठेवण्यास नकार दिला किंवा ही गोष्ट कोणाला सांगितली तर मात्र मी तुला नोकरीतून काढून टाकून खल्लास करीन, अशी धमकी देऊन पीडितेवर सर्वात प्रथम दिनांक 15 ऑगस्ट 1993 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला। तसेच पीडितेसोबत अनैसर्गिक कृत्य केले। त्यानंतर मनोहर सपाटे यांनी नोकरीवरून काढण्याची व जीवे मारण्याची धमकी देऊन व लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर शिवपार्वती लॉज येथे तिच्यावर अनेक वेळा अत्याचार केले। तसेच तुझे आणि माझे अनैतिक संबंध आहेत हे तुझ्या नातेवाईकांना सांगतो व तुझे आणि माझे काही व्हिडिओ आहेत ते मी तुझ्या भावाला दाखवितो, असे म्हणून पीडितेकडून सन 2020 मध्ये पीडितेचा नोकरीचा राजीनामा लिहून घेतला व निवृत्तीची पैशाची मागणी केली असता मनोहर सपाटे यांनी पीडितेकडे 10 लाखाची खंडणी मागितली। त्यावेळी पीडितेने सपाटे यास घाबरून खंडणी दिली। त्याचप्रमाणे दिनांक 28 जून 2022 रोजी मनोहर सपाटे याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध वसंत विहार येथील संत ज्ञानेश्वर तुकाराम महाराज मंदिराजवळील पत्र्याच्या शेडमध्ये बंदुकीचा धाक दाखवून जबरदस्तीने अत्याचार केला, अशा आशयाची फिर्याद पीडितेने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास देशमुख यांनी केला व त्यांनी 10 साक्षीदारांचे जबाब नोंदवून फिर्यादीने खोटा गुन्हा दाखल केला असा निष्कर्ष काढून मनोहर सपाटे विरुद्ध कोणताही पुरावा मिळून आलेला नाही असा बसमरी अहवाल न्यायालयात दाखल केला। त्यामुळे मूळ फिर्यादी तर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी हरकत अर्ज दाखल करून तपास अधिकाऱ्याने जाणीवपूर्वक सपाटेच्या दबावाखाली तो अध्यक्ष असलेल्या ट्रस्टमधील फक्त सपाटेच्या हाताखाली काम करणाऱ्या व्यक्तींचे जबाब नोंदवून सपाटे यास फायदा होईल असा पुरावा तयार केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले। तसेच फिर्यादीची हकीकत खरी आहे असे सांगणाऱ्या साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला अनेक हेलपाटे मारूनही त्यांचा पुरावा नोंदविणे व जबाब नोंदविण्याचे टाळले। त्याचप्रमाणे सपाटे स्वतःचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन गेल्याचे व स्वतंत्र साक्षीदारांनी पोलीस स्टेशनला चकरा मारल्याचे साबित करण्यासाठी फिर्यादीने पोलीस स्टेशनच्या CCTV फुटेजची मागणी केली असता ती जाणीवपूर्वक फेटाळून तो पुरावा पोलिसांनी नष्ट केल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले। तो युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने पोलिसांचा अहवाल फेटाळून पुन्हा तपास करण्याचा आदेश पारित केलाय। त्यामुळे फौजदार चावडी पोलिसांवर बरगंडे प्रकरणानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नामुष्कीची वेळ ओढवली आहे। मंदिर समितीचे ट्रस्टी आहेत, ज्या ट्रस्टचे मनोहर सपाटे हे अध्यक्ष आहेत। एक साक्षीदार त्या मंदिराचा पुजारी आहे, एक साक्षीदार तेथील साफसफाई करणारा आहे, एक साक्षीदार सपाटेंचा ड्रायव्हर आहे। असे सर्वच्या सर्व साक्षीदार हे सपाटेंच्या हाताखाली काम करणारे व त्यांच्या दबावाखाली असणारे आहेत आणि तपास अधिकाऱ्याने एकांगीपणे आणि सपाटेंच्या सांगण्यावरून त्या साक्षीदारांचे जबाब नोंदवलेले आहेत असं मी न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं। त्याचप्रमाणे काही स्वतंत्र साक्षीदार हे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे जाऊन तिथे त्यांनी तपास अधिकाऱ्याला आग्रह केलेला होता की आमचा जबाब नोंदवा, आम्हाला त्या घटनेच्याबद्दल काही सांगायचं आहे, परंतु पोलिसांनी शेवटपर्यंत टाळाटाळ करून त्या साक्षीदारांचे काही जबाब नोंदवले नाहीत। आणि फिर्यादीचं असं म्हणणं होतं की मनोहर सपाटे हे त्यांच्याकडचे साक्षीदार पोलीस स्टेशनला घेऊन जातात
बसून त्यांचा जबाब त्यांच्या फेवरमध्ये नोंदवायला लावतात. त्यामुळे फिर्यादीने या संपूर्ण घटनाक्रमांच्या दरम्यानचे फौजदारचावडी पोलीस स्टेशनचे CCTV फुटेज मिळावेत अशी मागणी फौजदारचावडी पोलिसांकडे केली होती. परंतु पोलिसांनी तपास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी ती मागणी फेटाळून लावली. CCTV फुटेज काय उपलब्ध करून दिले नाहीत असं फिर्यादीचं म्हणणं होतं. यात मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट सोहेल शेख, ॲडव्होकेट शैलेश फोटफोडे काम पाहत आहेत.